महाविद्यालयाच्या शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्या प्रवेश इयत्ता पहिलीसाठी उपक्रम आहे, कृती आहे, खेळ आहे, पण आजचा हा पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण वेलकम म्हणून स्वागत म्हणून मुलांचं करायला पाहिजे आणि ते आज आमची मुख्याध्यापिका सगळ्यांच्या इयत्ता पहिलीच्या वर्गाचं स्वागत करणार आहे।
नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आपल्याला माहीतच आहे की सर्व देशभर निपुण भारत हा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे सगळीकडे साजरा करण्यात येत आहे. निपुण भारत या अंतर्गत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विद्याप्रवेश हा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षीपासून साजरा करत आहोत. विद्याप्रवेशचा उद्देश काय, तर इयत्ता पहिलीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना शैक्षणिक अनुभव देणे, त्यांना विशिष्ट अध्ययन अनुभव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांची कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच उद्देश आहे. आणि हर्मल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे तसेच हर्मल पंचक्रोशी प्राथमिक विद्यालयाचे हे तर मुख्य उद्दिष्टच बनून राहिलेले आहे. विविध कृती, विविध कौशल्य, विविध खेळ याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा वर्षभर प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना विद्याप्रवेश अंतर्गत त्यांचं स्वागत केलेलं आहे. ही फक्त सुरुवात आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमातून त्यांचा सर्वांगीण विकास होणारच आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरच त्यांचं ध्येय समोर ठेवून आम्ही नक्कीच पुढे जात आहोत, जाणार. यासाठी आमचे सगळे सहकारी शिक्षक, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता पार्सेकर मॅडम, तसेच आमच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चेअरमन सर लक्ष्मीकांत पार्सेकर यांचंही आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन वेळोवेळी असतंच. त्यांच्या भक्कम अशा पाठिंब्यामुळे आमची ही यशस्वी वाटचाल अविरतपणे चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आज यंदाचे शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस, दिनांक 4 जून मंगळवार. आम्ही हर्मल पंचक्रोशी प्राथमिक विभागातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही विद्याप्रवेश अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांचं पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ पार्सेकर मॅडम आणि हर्मल पंचक्रोशी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक यांनी या मुलांचं पुष्प देऊन स्वागत केलं. मुलंही खूप अतिशय हुशार आहे, उत्साही आहे, आनंदित आहे. मुलांनी पण अभिनययुक्त अशी गीते सादर केली आणि या कार्यक्रमाची शेवटी आम्ही सांगता केली. धन्यवाद.